दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर हे माझे फेवरेट ऍक्टर्स आहेत आणि यावेळी सुद्धा त्यांनी नाराज नाही केलं. चित्रपटाची सुरुवात दशावतार सादर करताना मंदिरामध्ये केली. बापलेकाचं प्रेम, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची लव्ह स्टोरी, ते कोकणातली भाषा, त्या नद्या, सीन वगैरे उत्कृष्ट घेतलेत. पण सेकंड हाफ मध्ये चित्रपट थोडासा गांडलाय असं मला वाटतं. फक्त थोडीशी कमी जाणवते स्टोरी रायटिंग आणि डिरेक्शन मध्ये अजून काहीतरी चांगलं करता आलं असतं. ट्रेलर पाहून आपल्याला ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या त्या प्रेक्षकांच्या एक्सपेक्टेशन्स कुठेतरी पूर्ण झालेल्या नाहीत हे चित्रपट पाहिल्यानंतर थोडंसं कळतं. चित्रपटाचा सस्पेन्स मी खोलणार नाही कारण तो डिरेक्टरने अगोदरच खोललेला आहे. शेवटपर्यंत स्टोरीचा सस्पेन्स तो घेऊन गेलेला नाहीये. महेश मांजरेकरांना एक खमक्या पोलीस ऑफिसर दाखवण्याचा प्रयत्न तो केलाय पण त्यांच्या हातामध्ये विशेष काय दिलेलं नाही. ट्रेलर पाहिल्याबरोबर मला कांताराची आठवण झाली होती परंतु चित्रपट पाहिल्यानंतर हा आपला मूवी तिथपर्यंत पोहोचू शकला नाही याची खंत मनामध्ये राहून गेली. चित्रपट का पाहावा? चित्रपटाची कॉन्सेप्ट मला खूप आवडली. दुसरं म्हणजे अभिनय. सगळ्यांनी उत्कृष्ट अभिनय केलाय. चित्रपट हा कोकणामध्ये शूट झालाय. पाहताना तुम्हाला एक कोकणी लाईफस्टाईल जगल्यासारखी वाटेल. तिथली भाषा आणि तिथलं कल्चर हे सगळं अनुभवायला मिळेल. तिसरं म्हणजे मराठी माणसाने केलेला एक चांगला प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला सपोर्ट केला पाहिजे.